नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक प्रवासात. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे महाशिवरात्री आणि त्या दिवशी नकळत होणाऱ्या चुका. कारण काही वेळा आपण केलेली एक छोटी चूक आपल्या जीवनावर मोठा परिणाम करू शकते. पण घाबरू नका, आज आपण समजून घेणार आहोत कोणत्या चुका टाळाव्यात आणि का टाळाव्या. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्रीचे महत्त्व. महाशिवरात्री म्हणजे ऊर्जा, साधना, आत्मजागृती. महाशिवरात्री म्हणजे ऊर्जा, साधना, आत्मजागृती. ही रात्र मन आणि आत्मा जोडण्याची रात्र आहे. असं मानतात या रात्री शिव ऊर्जा पृथ्वीवर जास्त प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे या चुका टाळाव्यात. चूक पहिली, महाशिवरात्रीला फक्त एक सण म्हणून पाहणे. खूप लोक महाशिवरात्री फक्त एक सण म्हणून साजरी करतात. पण हा फक्त एक सण नाही, फक्त एक पूजा नाही, तर ही आत्मशुद्धीची संधी आहे. जर आपण फक्त परंपरा म्हणून महाशिवरात्री साजरी करत असाल तर तुम्हाला खरी ऊर्जा अनुभवता येत नाही. चूक दुसरी, नकारात्मक विचार ठेवणे. या दिवशी राग, द्वेष आणि मत्सर ठेवणे ही मोठी चूक मानली जाते. कारण शिव म्हणजे शांती. शिव नकारात्मक विचार आणि ऊर्जा कमी करतात. चूक तिसरी, पूजा करताना मन दुसरीकडे असणे. फक्त शरीराने पूजा करून उपयोग नाही, तर मन शांत आणि एकाग्र असणं महत्त्वाचं आहे. चूक चौथी, शरीरावर अत्याचार करणे. उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही. उपवास म्हणजे शरीर शुद्ध करणे. एका माणसाची चूक पहा. एक व्यक्ती शिवरात्रीला मंदिरात गेला, पण त्याच्या मनात राग होता. पूजा केली पण मन शांत नव्हतं. काही महिन्यांनी त्याला जाणवलं, पूजा केली पण बदल झाला नाही. कारण पूजा शरीराने झाली, मनाने नाही. विज्ञान काय सांगते? या काळात शरीर आणि मेंदू जास्त संवेदनशील असतात. ध्यान केल्याने ताण कमी होतो, मन शांत होते, विचार स्पष्ट होतात. शिवरात्रीला काय करावे? शिवरात्रीला ध्यान, मंत्र जप, शांतता, क्षमा, कृतज्ञता. ही रात्र आयुष्य बदलू शकते का? तर हो, जर तुम्ही मन साफ केलं, वाईट सवयी सोडल्या, स्वतःला बदललं तर. शिवरात्रीचा खरा मेसेज काय? तर शिव म्हणजे अहंकार संपवणे, वाईट सवयी नष्ट करणे. सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवा, शिवरात्रीला केलेली चूक म्हणजे पूजा न करणे नाही, तर स्वतःला सुधारण्याची संधी गमावणे ही आहे. जर तुमची महादेवावर श्रद्धा असेल तर या शिवरात्रीला एक निर्णय घ्या, स्वतःला चांगलं बनवण्याचा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. हर हर महादेव.